मनश्री, मी म्हटलं तसं तुझी उन्नती तर होत होती, प्रगती होत होती, पण कधी थोडीशी खंत किंवा नैराश्य आलं का? मला वाईट खूप वाटायचं, कारण मी बऱ्याचदा बघायचे की आमच्या बिल्डिंगमध्ये मुलं खाली मी आणि आई जेव्हा जायचं संध्याकाळी चक्कर मारायला, तेव्हा मुलं सायकल चालवतात. तर मला पहिल्यांदा वाईट वाटायचं की अरे मला सायकल नाही चालवता येत. तर एकदा मी 5वीत असताना एकदा माझ्या मावशीकडे गेलेले, दिवसभरासाठी म्हणून सुट्टी होती म्हणून दिवसभरासाठी गेले होते. तर तेव्हा त्या मावशीची मुलगी सिद्धी सायकल चालवत होती आणि तेव्हा मी आणि काका खाली चक्कर मारत होतो. तर तेव्हा त्या काकांनी मला सायकल चालवायला शिकवली. पण मनश्री, जसं सायकलिंगचं एक उदाहरण आहे, तसंच इतर पण काही गोष्टी असतील ज्याच्याबद्दल तू विचार म्हणजे कधी केला? जसं मी 4थीत असताना आमच्या शाळेमध्ये मी जसं म्हटलं मगाशी की वेगवेगळे सण साजरे केले जायचे आणि मुलं जेव्हा फटाके फोडायची तेव्हा मला ते सांगायचं, मनू तू बाजूला बस, मी फटाके फोडतो. मग मी तेव्हा आईला येऊन विचारलं की मम्मा फटाके म्हणजे काय असतं, फटाके आणि मला का नाही घेतलं मुलांनी, ते एकटेच का फटाके फोडतात. जेव्हा शाळेमध्ये मुलं तिला काही गोष्टींसाठी तू बाजूला बस किंवा हे तू करू शकत नाहीस असं जेव्हा ते सांगायला लागले, तेव्हा ती क्वाईट म्हणजे 4थीत गेली होती, म्हणजे थोडी मोठी झाली होती, तिच्यामध्ये तेवढी समजूत आलेली होती. मग त्या वर्षी तिने मला मे महिन्यात खूप त्रास दिला की मम्मा मला का असं सगळे म्हणतात, मग मला दिसत नाही म्हणजे काय होतंय. मग तेव्हा मी तिला खूप म्हणजे माझे डोळे दाखवले की आमचे डोळे उघडे आहेत तसे. मग आत तर मी बोट घालून दाखवू शकत नाही. मग मी भावली होती तिच्याकडे, मग त्या भावलीच्या डोळ्यांना की हे बघ उघडलं की असे असे आमचे डोळे आहेत आणि तिचे डोळे बंद करून हे असे तुझे डोळे आहेत, म्हणून तुला आम्ही कोणी दिसत नाही. तर ह्या दृष्टीने आम्ही तिचं मन वळवलं आणि मग म्हणजे खूप तिला वेळ नाही लागला, 15 दिवसात, पण ते 15 दिवस मात्र आम्हाला खूप त्रास गेले, म्हणजे तिने खूप त्रास दिला त्या ह्यानी. आणि ह्या सगळ्या काळात म्हणजे ही जशी जशी मोठी होत होती, मनश्री तुझं आणि तुझ्या ताईचं कसं काय म्हणजे जमत होतं का भांडणं व्हायची? नाही, भांडणं तर सगळ्यांमध्ये होतात, पण माझ्या आणि ताईमध्ये भांडणं खूप कमी व्हायची, कारण आम्ही बहिणींपेक्षा आम्ही मैत्रिणीत जास्त आहोत. इव्हन आता पण ताई मला मूव्हीजला घेऊन जाते किंवा आम्ही दोघी, आता ताई गाडी चालवते तर आम्ही दोघी ड्राईव्हला जातो किंवा कुठे मॉलमध्ये वगैरे जायचं असेल तर शॉपिंगला वगैरे नेते किंवा पार्टीजला वगैरे घेऊन जाते. अच्छा, अरे वा. आणि मग शाळेतली प्रगती आणि एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज सगळ्यातच ती हुशार अशी झाली, पण काही अशी क्षेत्र होती का जी तुम्ही ऍक्च्युली तिच्याकडून करून घ्यायचा प्रयत्न केलात पण नाही होऊ शकली? नाही, काही वेळेला ती म्हणते ना की आता मला पेंटिंग शिकायचं आहे, मला मम्मा म्हणजे आता एम्ब्रॉयडरी तिला दाखवते मी, प्रत्येक ड्रेस आम्ही तिला घेताना किंवा तिला आम्ही त्याचा फील करून देतो की ह्याच्यावर एम्ब्रॉयडरी, ह्याच्यावर काय. नेक्स्ट टाइम ती बरोबर तो ड्रेस सांगते, आज मला स्मोकिंगचा ड्रेस घातलायस ना, मग ती म्हणते मम्मा हे काय असतं ग, मला एकदा ना करायचंय. पण तिला मम्मी सांगते की काही गोष्टींसाठी तुला लिमिटेशन्स आहेत, मग त्या नाही शिकवू शकत आपण तिला. अशा वेळेला कधी हताश किंवा उदास अशी व्हायची का? नाही. मग ती काय झालं, एकदा मग तिचा जो तिच्याबरोबर बालश्री मिळालेला मित्र आहे सुमित पाटील म्हणून, तर तो पेंटिंग मध्ये त्याला मिळालेली आहे बालश्री. मग ती त्याचा फोन आला की सांगते सुमित दादा मला पेंटिंग शिकव ना. मम्मा मला पेंटिंग साठी नाही म्हणते, पण तू प्रयत्न कर ना मला शिकवायचा. तो त्यांनी तिला प्रॉमिस केलं या मे महिन्यात तो तिला पेंटिंग शिकवणार आहे. मनश्रीला बालश्री हा राष्ट्रीय पातळीवरचा पुरस्कार कसा आणि कधी मिळाला ते जाणून घेऊया. बालश्री पर्यंतची वाटचाल कशी झाली? बालश्री म्हणजे काय झालं, जेव्हा नक्षत्रांचे देणे म्हणून सगळ्यात पहिला लहान मुलांचा कार्यक्रम आला होता, सरील कुलकर्णींनी केला होता, तर त्याच्यासाठी नॅपकडनं तिचं नाव दिलं गेलं. आणि मग मला त्यांचा फोन आला, मी तिला घेऊन गेले आणि ती त्या कार्यक्रमामध्ये गायला होती. तर तेव्हा प्रसाद घाडी म्हणून, आता तो आपल्यामध्ये नाहीये, पण त्याची आई तिथे मला भेटली. त्यांनी हिला बघितलं, म्हणजे तुमची मुलगी एवढी चुणचुणीत एवढी छान आहे, तर तुम्ही तिला बालश्रीला का नाही बसवत. त्यांनी मला अतिशय मदत केली. त्या म्हणाल्या आपण तिची कशी फाईल तयार करायची असते किंवा तुम्ही तिला कुठल्या क्षेत्रात पाठवू इच्छित आहात किंवा त्याच्यातनं तुम्ही तिची चांगली तयारी कशी कराल हे सगळं मी तुम्हाला पूर्ण गाईड करीन. आणि मग काय केलं, 2 वर्ष सतत मी तिला बालभवन जे आपल्या चर्नी रोडला संस्था आहे की ज्यांच्यातर्फे बालश्रीसाठी मुलं पाठवली जातात, तर मी तिला 2 वर्ष प्रत्येक सुट्टीत बालभवनला महिना घेऊन जायचे. मग तिला सतत नेल्यामुळे तिची एवढी छान प्रगती झाली, ती प्रत्येक ह्याच्यात सहभागी होत असल्यामुळे त्यामुळे झालं ही मुलगी खूप बोल्ड वाटते, हिच्यात काहीतरी आहे, आपण हिला पाठवूया. आणि मग तेव्हा 2004 म्हणजे तिला मिळालाय पुरस्कार 2005 ला, पण 2004च्या जून पासून
मी तिला बालभवनला म्हणजे त्यांच्या राऊंड सुरू असतात सिटी, स्टेट, झोनल आणि नॅशनल. तर त्या सगळ्या राऊंड तिने व्यवस्थितरित्या एकटीने पार केल्या. म्हणजे मी आतमध्ये त्यांनी मला अलाउड केलं होतं, पण ती म्हणायची नाही मला माझी आई नको आतमध्ये, मी माझ्या इतर सहकाऱ्यांबरोबर आत जाईन आणि सहभागी प्रत्येक ह्याच्यात सहभागी होईन. तर ते तिचे अनुभव तीच तुम्हाला जास्त चांगले सांगेल. बालश्रीचे असे अनुभव आणि जी म्हणजे चाचणी परीक्षा एका अर्थाने म्हणता येईल, त्याचे काय अनुभव होते? बालश्रीला म्हणाल तर खूप मजा आली, कारण आपल्या संपूर्ण भारतातनं तिथे मुलं यायची आणि तिकडे मला ना विविधतेमध्ये एकता कशी असते ना तसं जाणवलं. अरे वा. आणि तिकडे खूप मित्रमैत्रिणी झाले. आणि सगळ्यात आनंद जेव्हा मला हा झाला की जेव्हा मला अवॉर्ड मिळाला, कारण आपले जे भूतपूर्व राष्ट्रपती होते डॉक्टर APJ अब्दुल कलाम, त्यांच्या हस्ते मला हा अवॉर्ड मिळाला आणि ते स्वतः डायसवरनं उठून आले मला अवॉर्ड देण्यासाठी. अच्छा, अरे वा. आणि हा तुला पुरस्कार कुठे मिळाला? मुंबईतच का? नाही, दिल्लीला. दिल्लीला. मग राष्ट्रपती भवनात. दिल्लीचा काय अनुभव आला तो सांग ना जरा. नाही, दिल्लीला पण खूप मजा आली. दिल्लीचं नॅशनल भवन खूप चांगलं आहे. आणि तिथे बालश्रीच्या आधी आम्हाला वेगवेगळे प्रोग्राम्स, वेगवेगळ्या पार्टीज वगैरे ठेवायचे ते लोक. बरं. बालश्रीला सुद्धा तिने म्हणजे काय असतं की क्रिएटिव्ह परफॉर्मन्स मध्ये तिने भाग घेतला होता आणि त्याच्यामध्ये त्यांच्या म्हणजे जर तिचं म्युझिक जरी असलं तरी डान्स, ऍक्टिंग सगळं करावं लागतं. म्हणजे यू शुड बी ऑलराऊंडर. तर त्यामुळे तिला मी कोळी डान्स शिकवला होता. मी आधी शिकून घेतला, मग माझ्या मागे उभी करून तिने तो कोळी डान्स, मी असं म्हणत नाही की अगदी नॉर्मल मुलांना इतका फाईन नाही, पण ती उत्तम नाचली होती आणि त्याच्यावर तिला खूप तिकडे क्लॅप पडल्या होत्या. मग ऍक्टिंग तिला करायला आवडते, मग तिने थोडीफार ऍक्टिंग करून दाखवली होती. म्हणजे हे की जसं ती प्रत्येक वेळी म्हणायची मामा माझी तयारी ना सगळ्या मुलांपेक्षा चांगली करून घे. आणि तिच्यातली जिद्द, आत्मविश्वास तिच्यात एवढा आहे ना की मी जे शिकवीन ते ती इतकं पटकन आत्मसात करते. आणि इतर मुलं जे काय करतात, आपण आपल्यात काय बदल करायला पाहिजे हे सगळं ती मला बाहेर येऊन सांगायची, कारण मला काय आतमध्ये मी जायची नाही. आणि मग त्याप्रमाणे ती दुसऱ्या दिवशी स्वतःहून चेंज करायची. आणि त्याप्रमाणे लेवलचं उदाहरणच द्यायचं झालं तर जेव्हा राष्ट्रपती तिच्याकडे अवॉर्ड द्यायला आले आणि नंतर मग एक चहापानाचा कार्यक्रम असतो तेव्हाही ते भेटायला आले, तेव्हा तिला हळूच विचारलं की दिल्ली वापस कब आओगी? तर या पठ्ठींनी उत्तर दिलं की पद्मश्री लेने फिर आऊंगी. वा, क्या बात आहे. त्याच्यानंतरची गोष्ट म्हणजे कॉलेजमध्ये आता ती 12वीला आहे. तर ह्या वर्षीच त्यांच्या कॉलेजमध्ये परत राष्ट्रपती आले होते, त्यांचं युथ फेस्टिवलचं ओपनिंग होतं. तर त्याचाही अनुभव खूप छान आहे, तोही मनश्री सांगेल. आमच्या कॉलेजमध्ये काय होतं की युथ फेस्टचं ओपनिंग होतं, तर त्याच्यासाठी अब्दुल कलाम आलेले. मग मी फादरकडे गेले आणि फादरनं म्हटलं की फादर असं असं आपल्या कॉलेजमध्ये अब्दुल कलाम येत आहेत, हे खरं आहे का? ते म्हणले हो हे खरं आहे. मग मी म्हटलं की फादर मला त्यांना भेटायचंय. ते म्हणले डिअर यू मेट हिम ना वन्स, नाउ गिव्ह अदर स्टुडंट्स चान्स. म्हटलं नाही फादर, मला माझं बुक त्यांना प्रेझेंट करायचंय. मग त्यांनी मला त्यांना भेटायची संधी दिली आणि त्यांनी माझ्याकडनं पुस्तक घेतलं आणि मला वाटलं की एवढ्या वर्षांनंतर भेटलं म्हणजे त्यांच्या लक्षात नसेल. तर ते आले आणि मग फादरने सांगितलं सर देयर इज वन व्हिज्युअली चॅलेंज गर्ल फ्रॉम युअर कॉलेज हू वॉन्ट्स टू मीट यू. अरे या आय नो दिस गर्ल हॅज प्रेझेंटेड राग दुर्गा इन फ्रंट ऑफ मी. आणि हो, म्हणजे इतकं तीक्ष्ण ऑब्झर्वेशन आणि लक्षात होता तुझा राग दुर्गा. अरे वा. आणि ते मला हेही म्हणाले की थिंक ऑफ द ड्रीम ऑफ बिकमिंग लाईक हेलन केलर. वाव, काय म्हणजे सुंदर तो अनुभव स्वप्न. इतका माइंड ब्लोईंग होता ना, म्हणजे एक्सप्रेस नाही करू शकत शब्दात की खरंच परत कलामांना भेटायला मिळणार. आणि मला कलाम भयंकर आवडतात. बरोबर आहे. आणि पण बालश्रीच्या नंतर म्हणजे शाळेत तुझी प्रगती होतच होती ना मनश्री, आणि त्याच्यानंतर 10वीत किती टक्के पडले तुला? 80. वाव. आणि मग कॉलेजची निवड करताना तू कसं काय ठरवलं? आईबाबांची कन्सल्ट केलंस का तुला झेवियर्स मध्येच जायचं होतं? नाही, म्हणजे माझ्या ताईची अशी मनापासून इच्छा होती की झेवियर्स हे नंबर 1 कॉलेज आहे, तर तुला झेवियर्स मध्येच ऍडमिशन मिळाली पाहिजे. अच्छा, पण मग तू मराठी मीडियम मधून कॉलेजमध्ये इंग्लिश मीडियम मध्ये जाणार होतीस, तर त्याचा काही अडथळा तू फेस केलास का? कसं होतं की मी मराठी मीडियम मधनं शिकलेले होते आणि तिथे तर म्हणजे तिथे कॉलेजमधनं एंटर केल्यापासून गार्ड पासून ते प्रोफेसर्स पर्यंत सगळे इंग्लिश बोलतात. तर म्हणजे सगळे इंग्लिश बोलतात. तर मग ताई म्हणाली तू काही काळजी करू नको. मग तेव्हापासून ताई माझ्याशी घरात इंग्लिश बोलायला लागली. आणि झेवियर्स कॉलेजचं एक रिसोर्स सेंटर आहे या अशा मुलांसाठी, तिथे फार चांगली सोय आहे.
त्यांच्यासाठी टॉकिंग कम्प्युटर्स आहेत, म्हणजे जी जॉज म्हणून जी कन्वर्ट होतं ती आहे. नंतर जे लो विजन आहेत त्यांच्यासाठी एनलार्ज स्क्रीनचे मॉनिटर्स आहेत आणि तोही सपोर्ट, टेक्निकल सपोर्ट फार चांगला आहे. अच्छा. आणि इव्हन जर कधी कोणाला ब्रेल मधून नोट्स हव्या असतील तर इव्हन तिकडे नोट्सचे म्हणजे ब्रेल एम्बॉसर्स पण आहेत. मनश्री, तू हे एवढं सगळं आत्मबळ जे आहे ते कुठून प्राप्त करतेस? आत्मविश्वास म्हणजे आता माझे आई वडील तर आहेतच सर्वात पहिले, पण हे सगळं श्रेय मी माझ्या शाळेला देऊ इच्छिते की शाळेतले माझे मित्रमैत्रिणी, माझे शिक्षक, शाळेचा बाकीचा स्टाफ त्यांनी खूप सहकार्य केलं. आणि म्हणजे नाही बोलू शकत मी, खूप लोक आहेत सहकार्य करणारे. वा. आणि तू आत्ताच देवबापांचं नाव घेतलंस तर त्यांचाही तुला कुठेतरी आधार मिळतो का? खूप. हो. कसा मिळतो? तू स्मरण कसं करतेस देवांचं? मला काय ना की मला गणपतीचं खूप आहे, तर मी दर शनिवारी जेव्हा जेव्हा जसं जसं जमेल तसं आजीला सांगते, चल आई आज आपण वजिराला, आमच्या इकडे बोरिवलीला वजिराला सिद्धिविनायक आहे, आजीला सांगते चल आई सिद्धिविनायकाला जाऊया म्हणून. आणि इव्हन आता पण 12वीला मला जे ठाकूर कॉलेज आमच्या कांदिवलीला सेंटर आलं होतं तर ते पण अगदी म्हणजे त्याच्या बाजूलाच सिद्धिविनायकाचं देऊळ होतं. अच्छा. अरे वा. म्हणजे तुझी परीक्षा खूपच उत्तम गेली असेल ना? बरं. आणि ह्या सगळ्या प्रवासात मग हे पुस्तक कसं काय झालं? पुस्तक झालं म्हणजे काय झालं की जेव्हा तिला बालश्री पुरस्कार मिळाला, मग अनेक चॅनल्सवर तिचे कार्यक्रम झाले, अनेक पेपरातनं तिच्याबद्दल छापून आलं. आणि तेव्हा मग काय झालं की सुमेध रिसबुडवाडावाला ज्यांनी पुस्तक लिहिलंय त्यांचा आम्हाला फोन आला की मला ह्या मुलीनी जे उत्तर दिलंय राष्ट्रपतींना की मैं आऊंगी पद्मश्री लेने, तर एवढ्याशा 7वीतल्या मुलींनी एवढं बोल्डली उत्तर द्यावं, तर मला खूप अभिमान वाटतो ह्या मुलीबद्दल आणि मला हिच्यावर पुस्तक लिहायचंय. मग तेव्हा त्यांनी ते 4 महिने सतत आमच्या घरी आले. आम्ही दोघी, कधीतरी तिचे बाबा, असे आम्ही 3 जण बसलो त्यांच्यावर 4-4, 5-5 तास. आणि तिच्या जन्मापासूनच्या ज्या काही घटना मला आठवतील किंवा तिला जे काही आठवत असेल ते सगळं त्यांच्याशी आम्ही बोलून मग त्यांनी पुस्तक शब्दांकन केलं त्याचं. पण अतिशय उत्कृष्ट शब्दांकन केलं आणि त्याचं महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार पण मिळाला, धनंजय कीर पुरस्कार पण प्राप्त झाला. अरे वा. अच्छा. मनश्री, तुला कसं वाटतं की तुझ्यावर एक पुस्तक लिहिलंय आणि त्याबद्दल काय वाटतं? आणि ते पुस्तक बऱ्याच लोकांना प्रेरणा देत आहे. प्रेरणा देत आहे मी एवढंच म्हणते की माझ्यावर जे पुस्तक लिहिलंय ते तुम्ही एका मुलीचं एक आत्मचरित्र आहे, चला वाचूया असं म्हणून वाचू नका, तर त्यातून नक्कीच काहीतरी शिका आणि बोध घ्या. तुझी स्वप्न काय आहेत? भविष्याबद्दल तू काय विचार करतेस? मला पुढे जसं म्हटलं मला गाण्यामध्ये करिअर, म्युझिकमध्ये करिअर करायचंय, तसं आता 12वी नंतर मला सायकोलॉजी घ्यायचंय. पण क्लिनिकल सायकोलॉजी तर मी आईसारखं घेऊ नाही शकत कारण त्याला विजन लागते. पण मला काउन्सिलिंग करण्याची खूप इच्छा आहे. आणि माझ्यासारखे जे पालक आहेत की ज्यांना फॅमिली थेरपीची गरज आहे, तर त्यांना मला काउन्सिलिंग करायचं. तुम्ही खरंच म्हणजे तुम्हाला मनश्रीचा अभिमान तर वाटतोच आणि आम्हाला सगळ्यांना तुमचा, मनश्रीचा तर वाटतोच, पण तुमचाही खूप खूप अभिमान वाटतो. आणि खरंच धन्यवाद, तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि अत्यंत हृदयस्पर्शी अशी गोष्ट आहे ही मनश्रीची आणि ती आमच्याबरोबर शेअर केलीत. त्याबद्दल अनेक धन्यवाद तुमच्या सगळ्यांचेही. आणि खरंच आमची ही इच्छा आहे की पुढे मनश्री पद्मश्री ही मिळवेल, पद्मविभूषण ही मिळवेल आणि जे जे तिचे स्वप्न आहेत ते सगळेच पूर्ण होत. जगणं कसं असावं हे शिकवणाऱ्या अनेक गोष्टी आम्ही अशाच घेऊन येऊ. पाहत रहा विवेल सोप्स प्रस्तुत याला जीवन ऐसे नाव. इस पल में सिमटे उमर, रात कटे ना कभी हो सहे. तू जो है साथ मेरे तो डगर लगे कि जैसे खूबसूरत घर. तू जो है साथ मेरे तो डगर लगे कि जैसे खूबसूरत घर. तू जो है साथ तो ये अंबर लगे कि जैसे साया हो सर पर. तेरे कांधे पर रख कर सर
यूं ही कट जाए सारी उम्र, पल 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 हर पल कैसे कटेगा पल हर पल। हा 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 ला 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 ला। कल क्या हो किसको खबर, लगता है डर, लगता है डर, इस पल में सिमटे उम्र, रात कटे ना कभी हो सहर। अच्छा बताओ, दिल की इतनी सारी बातें कैसे लिखोगे इस छोटे खत पर, दिल की इतनी सारी बातें कैसे लिखोगे इस छोटे खत पर, पल 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 हर पल कैसे कटेगा पल हर पल हर पल कैसे कटेगा पल हर पल पल हर पल कैसे कटेगा पल हर पल दिल में मची है मची